कधी कधी असं होतं ना की सकाळी उठलं ना की उठल्यापासूनच आपल्याला खूप उदासवाणं वाटतं. तर तसा आजचा दिवस होता. मला होतं असं महिन्यातनं 1-2 वेळेस. म्हणजे उगाचच उदास वाटतं काही कारण नसताना. मग स्वयंपाक तर करायचं मस्टच असतं, किती आजारी असलो, उदास असलो, काही असलं तरी. मुगाची भाजी करायची होती आज. तर मूग पहिले हिरवे मूग आहेत ते कुकरला लावून घेतले. जिरे, मोहरी, लसणाची फोडणी दिली. तिखट घालून घेतलं. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही याच्यात तिखट टाका. त्याच्यानंतर हळद टाकली थोडीशी आणि मग एकदम बारीक केलेले मूग म्हणजे रवीनेच घुसळले मी त्याला. थोडेसे असे मोठे मोठे चांगले शिजवून घेतले की मग त्याला गरज नाही एकदम बारीक करायची. कढीपत्ता फोडणीत टाकला आणि मग हे हिरवे मूग शिजलेले त्याच्यामध्ये टाकलं आणि जसं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे तसं पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतलं. काय होतं, अशी भाजी केली ना तर भातावर पण खूप छान लागते आणि भाकरी चपातीसोबत पण काम होऊन जातं. हे गॅसवर भाजी ठेवते नाही तोपर्यंत बाहेर खूप गलका ऐकायला आला. बाहेर गेले तर समोर नवीन राहायला आलेले हिंदी भाषिक लोक आहे. तर ते त्यांची जी मिसेस आहे ती गॅलरीमध्ये अडकली आणि लहान बाळ एकदम ते हॉलमध्ये अडकलं होतं. तर चावीवाल्याला लवकर फोन केला. चावीवाल्याने दरवाजा उघडला आणि मग जीवात जीव आला. बघा तुम्ही. उघडलं बाई, देवा. इतकी भीती वाटली होती ना मला तर, म्हणजे ते बाळ आहे ना असं घाबरून हॉलमध्ये थांबलं होतं. जास्त आतमध्ये शूट नाही करता आलं. एखाद्याची प्रायव्हसी आपल्याला भंग करण्याचं हे नसतो. त्यामुळे बंद केला मी कॅमेरा. पण ते खूप घामाघूम झालं होतं आणि खूप वेळचं रडत होतं. त्यानंतर 12 वाजून गेले होते. पटकन शर्वीला आणायला जायचं होतं. लेट झाला होता. लांबून जाण्यात अर्थ नव्हता. मधून जो रस्ता आहे तर ते उघडायला लावला त्या वॉचमॅन काकांना रिक्वेस्ट करून आणि मग चालत मधल्या रस्त्याने मी आणि सावली गेलो शर्वीला आणायला. शर्वीला घेऊन आलो आणि आल्यावरती तिचं चालूच होतं धिंगामस्ती. कपड्यांच्या वगैरे घड्या घालायच्या होत्या. मुलं आली होती घरामध्ये खेळायला. सावलीला काय आता सुट्ट्या संपत आल्यात. सोमवारपासून तिची शाळा चालू होईल. मग ह्या दोघींचं असं भांडण लागलं की बासच. म्हणजे यांचं भांडण सोडवताय ना मला असं वाटतं हिमालयात कुठेतरी लांब पळून जावं. इतक्या भांडतात ना दोघी. बरं, प्रेम पण तेवढंच आहे एकामेकींबद्दल. आणि एक जरी नसेल ना तासभर तरी दुसरी 100 वेळा नाव काढेल. ही बारकी तर आहे ना, तिला तर मोठी शिवाय अजिबात करमत नाही. पण इतक्या भांडतात ना दोघी. काय आता याच्यावरती सोल्युशन काय काढायचं मला तर खरं प्रश्न पडतो. पण आता होईल सोमवारपासून सावलीची शाळा चालू, त्याच्यामुळे ते दिवसभर स्कूलला जाईन. हे बघा किती भांडतात ते. इतक्याने ऐकत नाहीत अजिबात. आता तर मी लक्ष घालणं सोडून दिले. काय ते इतक्या भांडतात आणि आपण बारकीला ओरडलं मोठीला ओरडलं तरी प्रत्येकीला असं वाटतं की माझी बाजू नाही घेतली. काय बोलायचं आता. रात्री इतका जोरात पाऊस आला, विजा कडकडत होत्या.